डिंपल मी आता झोपलोय, उद्या सकाळी बोलूयात. बाय. डिंपल. चंदा. तू इथं काय करतेस? सारखं काय र डिंपल डिंपल डिंपल. दार लावून घे. नाही परत आवाज गेला तर इज्जत जायची तुझी. इज्जत जायची म्हणजे? कळ, सगळं कळ. जरा ती खुर्ची पुढे घे. अरे खुर्ची पुढे घे की. ए तुला बसायला नाही सांगितलं मी. हो बाजूला सरक. जरा पुढे घे. पुढची पुढे घे. आता कसं पाय लय दुखतायत माझं. सकाळी क्लिनिक मध्ये गोळ्या देतो, निघ. हे कंपाऊंडर, मला नको तुझ्या गोळ्या. चल पाय दाब. काय? तू तुझी लिमिट क्रॉस करते, चल निघ इथून. हे एक पुरावा दिला ना पोलिसांना, डायरेक्ट फासावर जाशील. चल पाय दाब. पाय दाब म्हणलं ना. दुसरा हात. दुसरा पाय. हा लय बरं वाटतंय बघ. स्टाफ म्हणली नाही मी अजून. पाय दाबायचं. हा आपलं लगीन झालं नाही हे एका दृष्टीने चांगलंच झालं बघ. जर आपलं लगीन झालं असतं तर बया 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 बया, नवरा म्हणून केवढा रुबाब झाडला असतस का नाही माझ्यावर, आणि तुझंच पाय मला दाबायला लागलं असतं. ही बरं आहे बघ. बाद झालं. ते बंद करे, खाली सगळे झोपलेत. अरे मोबाईलवर गाणी लावलेत मी, स्पीकरवर नाही. स्पीकर असतं तर लय मजा आली असती ना. पण काय आता, दुधाची ताण ताकावरच भागवायला लागणार. म्हणजे? चल नाच. काय? खराब झालंय काय? ऐकायला येत नाही का नीट? नाच म्हणलं मी. आणि काम कर, तुझ्या त्या सिस्टरनीला, तुझ्या होणाऱ्या बायकोला जरा कानात तेल घालायला लाव. म्हणजे कसं जरा नीट ऐकायला येईल तुला. चल नाच. मी काही नाचणार वगैरे नाहीये, निघ इथून चल. नाही नाचणार? खरंच नाही नाचणार? मंगलताय, ओ मंगलताय. काय काय तमाशा लावला तो हा? तमाशा नकोय ना, मग गप नाचायचं. चल नाच. हा
अरे जरा नाच. वा वा वा. हात हात वर कर. दुसरा हात. वा वा वा. अरे कंबर हलव की जरा. हा कंबर हलव. गोल फिर गोल. गोल फिरायचं असतंय नाचताना. फिर गोल. वा 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 वा. काय नाचतोय कंपाऊंडर माझा. लोकांचा देव माणूस. नाच चला. नाच. थांबायचं नाही. नाचायचं. चला नाच नाच नाच. जरा हसायचं असतंय नाचताना. हस जरा. आता दुसरं गाणं माझ्या आवडीचं. नाचा. उठा की. अगं झोपू दे ना मला. अगं बाहेरनं गाण्याचा आवाज ऐकू येतोय. मला तर वाटतं डॉक्टरांच्या खोलीतनच येतोय. मला नाही येत गाण्याचा आवाज. तुला काहीतरी भास होता असं. झोप तू. अगं भास नाही, खरंच म्हणते तर. चला आपण बघून येऊ. चला. अगं काय करणार आहे बघून. अहो असं कसं, डॉक्टर एकटंच आहेत, त्यांना बरं नाही का नाही बघायला नको होय. चला उठा म्हणते तर. डिंपे तू कुठे गेली होती? ते मी बाथरूमला गेले होते. अगं अजून डॉक्टर झोपले नाहीत का ग? गाण्याचा आवाज येतोय. मला तर वाटतंय त्यांच्याच खोलीत नाही येतोय. अगं मम्मी, मला बी गाण्याचा आवाज येत होता, पण ना तो डॉक्टरांच्या खोलीतनं नाही येते. ते मागच्या आईला कोणाचं तरी लगीन आहे ना, त्यांची हळद आहे वाटतं, तिथून गाण्याचा आवाज येतोय. तुम्ही का जागले? तुम्ही झोपा की. अगं पण अगं झोप मम्मी, मी अभि झोपते. झोपा. डॉक्टरांचा हात नक्कीच दगडाखाली अडकला असणार, म्हणून तर एवढं सगळं ऐकून घेतात त्या बाईचं. पण ही बाई नक्की कोण आहे आणि तिनं कुठला दगड ह्यांच्या हातावर ठेवलाय ना, त्याचा शोध लावायलाच पाहिजे. काय बया, या घरात एक वस्तू जाग्यावर मिळेना. कवाचा आरसा शोधते तो बी. आय तुला कशाला पाहिजे ह्यो आरसा? बया आम्ही केस विचारते ते दिसत नाही तुला. आता तुला काय दिसतंय ह्या आरशात? मला दिसू नाही तर नाही दिसू, मला आरसा पाहिजे म्हणजे पाहिजे. थांब जरा, आता माझी केस विचारते. ठेव बघू तिथं.
माझी इचरून झाली ना की मग तू दिवसभर घेऊन बस. माझी सुरू दे आधी. अगं मी आता एवढी सुंदर दिसते म्हणलं मला आरशात बघायला नकोय. अजय तर चहा पिऊन घे. हा तिलाच आणा, आम्हाला ना गाणू. डॉक्टर तुम्हाला पाहिजे का चहा? हा दे की चहा दे, काढा दे. त्याचा पाय दुखत असतील ना रात्री नाचून. आणि काय रे कंपाऊंडर, तुझ्या काय बापाचं लगीन होतं होय रे? ते गाणं लावून नाचत होतास. काय काय डॉक्टर नाचत होत आणि मग मला कसं कळलं नाही? तुला कसा आवाज येईल? 2 पायल्याचा भात खाऊन तुला सुध आहे का? अंतरावर पडली की लगेच गुरतीयास. आणि तुला आहे ना भूकंप झाला ना तुझ्या कानाच्या तरी तर तुला ऐकायला येणार नाही. मला बी येत होता आवाज, पण डॉक्टरच नाचत होतं हे मला माहित नव्हतं. डॉक्टर एवढा कुठल्या आनंदात नाचत होता रात्री? नाचत असेल कुठली तरी नवीन बाई फसवायला मिळाली म्हणून. हाय का नाही र? ए अरे बोल की मूड द्या. हा अरे त्या दिवशी तर कोर्टात लय चुरू चुरू बोलत होतात आणि आता का मुग गिळून गप बसलायस रे? बोल की. आहे अगं गेले ते डॉक्टर निघून. त्याचं पितळ उघडं पडेल म्हणलं. तो कशाला थांबतोय आता इथं? डिंपल तुला येत होता का ग रात्री आवाज? अगं तिला कसा आवाज येईल? ती तर त्या कंपाऊंडरला देव माणूस मानतीये ना. त्याचं काय दिसत नाही त्यांना. काय मुडद्यानं त्या कंपाऊंडरनं त्यांच्यावर लिंबू फिरवलंय कुणाला माहिती. काही लोकांना सवयच असते नाही तिथं नाक खुपसायची. काय बोललीस का? हे आजी तुला नाही बोलले म्या. जर का कोण काय बोललं ना तर वाड्यात ना हाकलून दिल बघ. अगं आहे म्हणूनच तुला सांगते वाड्या माझ्या नावावर कर, मग मस्त आपण दोघी तर राज्य करू बघ. बोललीस का? तुला तर आहे ना तीच पाहिजे. सारखा तो वाडा वाडा. कंपाऊंडर चहा आणलंय तुझ्यासाठी. आलं बिलं टाकून आणलं. तुमचं पाय दुखत असतील ना, धरा चहा पिऊन घ्या. ठेवीत आणि जा. हे माझ्यावर ऑर्डर सोडायची नाही. तुझ्या नाड्या माझ्या हातात आहेत हे विसरू नकोस. माझं पैसे कधी देतोयस ते सांग. माझ्याकडे काय पैशांचं झाड आहे का? गेलो तोडले आणि आणून दिले. हे बघ मला पैसे मॅनेज करायला थोडासा वेळ लागेल. तुला कशाला वेळ पाहिजे असतो ते चांगलं माहितीये मला. वेळ घेऊन लोकांना पद्धतशीर गंडवायची कामं करतोस तू. उद्या इथनं पळून जायला बी कमी करणार नाहीस. माझा तुझ्यावर विश्वास नाही. मला आत्ताच्या आत्ता 50,000 रुपये पाहिजेत. काय 50,000? एवढे पैसे कुठून आणू मी? कुठून आणू म्हणजे? ह्याचा विचार तू करायला पाहिजे, मी का करू? एवढ्या मोठ्या हॉटेलचा मालक आहेस तू. मला कारण देऊ नकोस. तुला पैसे द्यायचं का नाही ते सांग. हॅलो. हॅलो शिंदे साहेब, चंदा बोलती. ओळखलं काय? हा आपली वाड्यात भेट झाली होती आणि वाड्याबाहेर सुद्धा. हो चंदा, ओळखलं तुला. तू आता वाड्यात राहतेस, मुंबईवरनं आली आहेस. त्या डॉक्टरला मुंबईपासून ओळखतेस. वय वय बरोबर बरोबर. जरा तुम्हाला भेटायचं होतं. महत्वाची बातमी द्यायची होती तुम्हाला. कसलं काम? भेटूनच सांगते की तुम्हाला. अरे काय केलंस तू? वेळ लागला का तुला? तुला म्हणालो ना तुला पैसे देतो. तू मला थोडासा वेळ दे फक्त. पण मला वाट बघायची सवय नाही. आतापर्यंत लय पाहिली. माझं पैसे घेऊन गेलेला माणूस परत आलाच नाही. त्यामुळे आता जे काय आहे ते आज आणि आत्ताच झालं पाहिजे ताबडतोब. मला माझं पैसे पाहिजेत. संध्याकाळी ये, देतो पैसे. आत्ता
माझ्या रूममध्ये. हो पुढे आरोच. तू व्हायचं पुढं. चल. डॉक्टरच्या खोलीत ही बया कशाला गेली वर? तर नक्की गडबड असणार आहे. वंदे, अगे वंदे, आले आले आहे, थांब जरा. कुठं ग बोलतली ही? वंदे, आले थांब. आमच्या आईला ना नुसतं वरडायला पाहिजे. काय ग? अगं मला पाणी देवायच प्यायला. आता हिथं एवढा भरलेला तांब्या तुला दिसलं नाही होय? अगं मला काय डोळ्यात होय तेव्हा दिसायला? तर आणि मग सकाळी केसी चरताना बरं आरसा घेऊन बसली होती तेव्हा दिसत होता का तुला? आता जर का तारात झाल्यागत बोललीस ना तर वाड्यात ना हाकलूनच देईल बघ तुला. धर हे घे, पी पाणी. पडले बडबड करू नको, घे. हा घे, पी. एक तर एवढं महत्वाचं काम करत होते मी, तर लगे मला बोलून घेतलं आणि मला ऐकवती वर. तर मोठा डोंगर उकळायचं काम करत होतीस नाही का? म्हणे मी महत्वाचं काम करत होती. अगं तुझा आणि कामाचा कधी संबंध आलाय का? ए आहे, मी काय काम करत नाही होय ग? करतीस की काम? काड्या टाकायच्या, आग लावायची हे काम करतीस. अगं मला झालीच म्हणून बरं आहे. ए आहे, काय बी बोलू नका सांग मला. मी बया कधी बी कुणाच्या आद्यात मध्यात बी नसती. आपण भलं आणि आपलं काम भलं असं वागत असती. म्हणूनच सारखं त्या चंदीच्या माग माग असतीस. तुला कस काय कळलं ग? तू मला झालीयस, मी तुला झाले नाही एवढं विसरू नकोस म्हणजे झालं. अगो आहे, ती चंदना त्या डॉक्टरच्या माग माग त्याच्या खोलीत गेली. मला ना नक्की त्या दोघांच्यात काहीतरी गडबड वाटती बघ. नाही तर तूच सांग, कोण कुठली बाया त्या डॉक्टरच्या माग एवढ्या लांब कशी येईन सांग बरं. अगं मला तर वाटतंय त्या डॉक्टरची ना ती बायकोच असल. डॉक्टरचा काय भरोसा नाही बाया. त्याचा काय भरोसा नाही हे मला बी माहितीये, पण त्या पोरी बद्दल आहे ना काय भलत सलत बोलायचं नाही. आधीच सांगते मी. बरे बाय आहे, कमाल आहे तुझी. तुला सखी लेक नाही आपली वाटत, ती कोण कुठली बाहेरची पोरगी आपली वाटायला लागली आता. हा, मी खऱ्यानं वागणारी बाई आहे. मी जवळचं लांबचं काय बघत नाही. त्या चंदाच्या मागे लागू नको, नाही तो वाड्यात ना हाकलून देईल बघ. देच देच, नाहीतरी कुठली आपली नात्याची गोत्याची नाही. नको आपल्या वाड्यात, दे हाकलून. मी तुला हाकलून देईल म्हणलं, तिला नाही. ती मस्त खमकी आहे, ती अशी कंपाऊंडरला भुलण्यासारखे नाही. आणि माझा पूर्ण विश्वास आहे त्या पोरीवर. कमी वाटतात. किती रुपये आहेत हे? 20,000. काय? फक्त 20,000 रुपये? मी तुला 50,000 रुपये सांगितलं होतं. कुठून आणू मी एवढे पैसे? माझ्याकडे पैसे नाहीयेत. हे बघ, खर्चाला सुद्धा 2,000 रुपये आहेत माझ्याकडे. ते तरी कशाला पाहिजे तुला? ठीक आहे, ठेव तुझ्याकडे. पण मला प्रॉमिस कर, पोलिसांना काय सांगणार नाहीयेस तू. डोक्यावर पडलायस का? 20-22 हजारात एवढी मोठी डील होत नाही कंपाऊंडर. लयत लय मी 2 दिवस तोंड बंद ठेवू शकते, त्यानंतर माझं काय माहित नाही. ठीक आहे, माझ्याकडे आले की तुला देतो म्हणाला ना पैसे. मी पण म्हणतेय ना, पुढचं पैसे आल्यावर पोलिसांकडे जायचं का नाही मी ठरवेल. तुला देतो तुझे सगळे पैसे, पण मला सांग, मीच देवी सिंग आहे याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे? असं लय पुरावा आहेत माझ्याकडे. काय? मला दाखव, म्हणजे माझा विश्वास बसेल ना की तुझ्याकडे खरंच पुरावा आहे. तुला विश्वास ठेवायचा आहे का नाही हा तुझा प्रश्न आहे. ठेवायचा नसेल तर नको ठेवूस. मी काय जबरदस्ती केलेली नाही. मी फक्त एवढंच सांगेन, तुला आठवतही नसेल आत्ता, पण लय काय काय माझ्याकडं. ते तुला देवी सिंग सिद्ध करून फासावर लटकवल. आता तुला फासावर लटकायची एवढीच घाई झाली असेल तर नको देऊ पैसे.
मी कधी म्हणाला पैसे देणार नाही. मी पैसे देतो, पण मला थोडासा वेळ हवाय. तोपर्यंत प्लीज पोलिसांना काय सांगू नकोस. लय दया येते रे तुझ्यावर. पहिला जर नीट वागला असतास तर अशी गयावया करायची येळ आली नसती तुझ्यावर. आता तरी सुधार, नाहीतर सगळ्यां देखत माझं पाय धरायला लावेन.